और यही होता रहा है मिलॉर्ड। तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलॉर्ड, इंसाफ नहीं मिला। हो मित्र हो, अगदी तारीख पे तारीख, तारीख पे तारीख आपल्या कोकणवासियांना मिळत आहे। मुंबई गोवा हायवेची आणि या कशेडी बोगद्याची तुम्हाला माहितीच असेल। मुंबई गोवा हायवे हा पूर्ण होणार अनेक डिसेंबर गेले आणि अनेक डिसेंबर जाऊन आता 2025चा पण डिसेंबर येईल, पण मुंबई गोवा हायवे काय पूर्ण होत नाही आहे। आणि तशीच परिस्थिती काहीशी कशेडी बोगद्याची आहे। हा जो माझ्या मागे तुम्ही पाहताय हा दुसरी मार्गिका आहे कशेडी बोगद्याची, आणि त्या बाजूला ती जी मार्गिका आहे कशेडी बोगद्याची ती ऑलरेडी चालू झालेली आहे आणि ती सुद्धा मध्ये बंद होती। ही जी मार्गिका आहे ही मार्गिका 26 जानेवारी 2025ला सुरू होणार होती आणि तिचं अजूनही काम काही पूर्ण झालेलं दिसत नाही आहे। आज आहे 26 फेब्रुवारी 2025 आणि कोकणातला अतिशय महत्त्वाचा पारंपरिक सण म्हणजे होळी। होळीचा जो सण आहे तो फक्त 15 दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि हा जो बोगदा 26 जानेवारीला सुरू होणार होता त्या बोगद्याची सुरू होण्याची काही चिंता दिसत नाही आहे आणि 26 जानेवारीला हा बोगदा सुरू झाला नाही आणि नंतर दुसरी तारीख डिक्लेअर झाली ती म्हणजे 1 मार्च। आज आपण आहोत 26 फेब्रुवारीला, म्हणजे केवळ 2 दिवस राहिलेले आहेत, 27 आणि 28, आणि 1 तारखेला हा बोगदा सुरू होणं अपेक्षित आहे। पण एकूण परिस्थिती पाहता हा बोगदा 1 मार्चला सुरू होणं मुश्किल आहे। असा काहीसा परिसर आहे कशेडी बोगद्याजवळचा। तिकडे वरती तो आपला जो जुना कशेडी घाट आहे तो रस्ता आहे वरती। कोकणातला जो महत्त्वपूर्ण सण आहे तो म्हणजे शिमगा, आणि शिमगोत्सव साजरा करण्यासाठी सारे कोकणकर आपल्या गावी येतात। तर तुम्हाला जर कोकणात प्रवास करायचा असेल तर काही म्हणजे गेल्या जानेवारी महिन्यामध्ये मी आपल्या या मुंबई गोवा हायवेची जी परिस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी त्या व्हिडिओच्या मार्फत दाखवलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि अगदी पनवेलपासून कासू आणि कासूपासून इंदापूर हा जो जवळजवळ 100 ते 120 किलोमीटरचा जो टप्पा आहे हा टप्पा अजूनही काम त्याचं चालू आहे। तुम्ही जर प्रवास केलात या मार्गावरून तर तुम्हाला आमटेम म्हणजे नागोटण्यानंतर आमटेमच्या नंतर पुढे कोलाड या ठिकाणी तुम्हाला अगदी हमखास ट्रॅफिक लागणार। आणि जे कोकणकरांचं शुक्ल काष्ट आहे इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास हे दोनही ठिकाणे जे आहे ते काम चालू अजून झालेलं नाही आहे, त्या ठिकाणी अगदी हमखास ट्रॅफिक होतं। तर या ठिकाणी ट्रॅफिक अगदी 100% तुम्हाला मिळणार, तर तुम्ही पर्यायी मार्ग निवडायचा। पर्यायी मार्ग मी तो सुद्धा दाखवलेला आहे। जर तुम्हाला माणगावपर्यंत अगदी थेट यायचं असेल तर खोपोली पाली आणि पुढे निजामपूर मार्गे माणगाव असा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे, तर तुम्ही त्या मार्गाने सुद्धा जाऊ शकता। आपण आता पुढे चिपळूणपर्यंत जाणार आहोत, तर मी चिपळूणपर्यंतचा रस्ता तुम्हाला काय दाखवणार नाही आहे। बोगद्याच्या नंतर आपण पुढे गेलो की अगदी खेडपासून पुढे चिपळूणपर्यंत रस्ता चांगला आहे। पोलादपूरपासून थोडं पुढे आलो की आपल्याला इथून घाट सुरू होतो। घाटामध्ये बऱ्यापैकी काँक्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे आणि दोन्ही मार्गिका इथे सुरू झालेल्या आहेत।
आता इथून पुढे काही अंतरावरती धामणदेवी नावाचं गाव आहे. त्या गावाजवळ गेल्यानंतर पुढे काही अंतरावरती कशेडी बोगद्याजवळ जाण्याचा रस्ता येतो. तो तुम्हाला मी दाखवेनच. खेड डेपोची ही एसटी बघा अशी डौलात चाललेली आहे. कोकणामध्ये घाटामधून जाताना ही लालपरीच अतिशय सुंदर दिसते. हे पहा, डाव्या बाजूला धामणदेवी गाव आलेलं आहे आणि इथून पुढे काही अंतरावर कशेडीचा बोगदा आहे. डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता पूर्ण कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे आणि जवळजवळ 90% काम पूर्ण झालेलं आहे. आणि समोर पहा, कशेडीचा बोगदा दिसायला लागलेला आहे आणि डावीकडची मार्गिका अजून सुरू नाही झालेली. तर ही पहा, ही उजवीकडची मार्गिका जाण्यासाठी आणि येण्यासाठी दोन्हीसाठी ही जी मार्गिका आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. आणि या बोगद्यामधलं पाहू शकता लाइटिंगचं पण काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण कशेडीच्या बोगद्यातून खेडच्या बाजूला बाहेर पडलेलो आहोत. तर मित्र हो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.